सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो काल लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्यामध्ये आपण गेलो होतो काल पुण्याला. काल पुण्याचं ऍक्च्युअली आपल्याला काल सर्व्हिसिंग करायची होती गाडीची, पण तसं नाही झालं करता, कारण आपल्याला पुणे इंटरसिटी लागली आणि जर जेव्हा देव देतो आणि तेव्हा जर आपण हात नाकारले तर मग आपल्यासारखा मूर्ख कोणच नसतो असं मला वाटतं. सो चला आपण आज त्यामुळे काल आलो होतो 3:30 वाजले आपल्याला घरी यायला. त्यामुळे आता कामाला सुरुवात करतोय आपण थोडं उशिरा, 11:30 वाजलेत. आज माझं काही जास्त कामाचं हे नाही, मी एक टार्गेट करून येणार आहे पूर्ण, कारण ऑलमोस्ट 2 दिवसाचं काम झालंय. आजचं आता आपण एक्सेस दिवस पुढे असणार आहे, त्यामुळे टेन्शन नाही आपल्याला काय. जो काय महिन्याचा टार्गेट आहे त्याच्यामध्ये एक दिवस मी पहिला झालोय कालच्या एका त्या जर्नीमुळे, पुणे ट्रिपमुळे. सो चला, मला काय म्हणायचं असेल कळलं असेल आय होप तुम्ही. सो चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. काल ऍक्च्युली माझी गाडी चालली पेट्रोलवरती जवळ 20-25 किलोमीटर, कारण जे काल येताना कस्टमर होते ना, इतके ड्रिंक करत होते गाडीमध्ये की काय सांगू तुम्हाला. आणि मी म्हणजे आता एवढं ऑलरेडी ते लोक ड्रिंक केलेली होते आणि अजून पण पित होते, त्यामुळे आणि चांगले होते, पण असं नाही की कॉर्पोरेट होते सगळे, म्हणजे एंटरप्रेन्योर होते, बाहेरनं काम, म्हणजे सफोस्टिकेटेड पब्लिक होती, असं काय आलतू फालतू नव्हते. त्यामुळे मला पण काय जास्त त्रास वाटला नाही. फक्त एकच म्हणत होते गाडी पळवा. अरे म्हटलं जेवढा वेळ लागणार तरी मी 15-20 मिनिटं कव्हर केली मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये असून पण. सो असं काय 15-20 ना 25 मिनिटं कव्हर केली बरोबर. आम्ही तिकडनं निघालो, मला 11:15 पोहोचायचा टाइम दाखवत होतं. मी 10:40ला मी पोहोचवलं त्यांना त्यांच्या दुसऱ्या लोकेशनवरती. पहिल्या लोकेशनवर पोहोचलो तर 5 मिनिटं अजून माझी वाया गेली, 5-7 मिनिटं. नाहीतर दुसऱ्या लोकेशनला पोहोचलो, तिथनं तिथे जायला 7-8 मिनिटं लागली त्यांचा ऍड्रेस शोधायला. सो ऑलरेडी ते ड्रंक होते, त्यांचा कोणतरी मित्र भेटणार होता. सो खूप हे होतं आणि अशा टायमाला खूप रिस्क असते मित्रांनो. ते मला असं वाटत होतं ते एंडला नाटक करतील टोलचे पैसे द्यायला ना, पण नाही, त्यांनी दिले पैसे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. सो काय नाटक नाही केलं, नाटक करत होते ते पहिले माझ्याशी बोलताना. सो त्यांना जसं वाटलं सफोस्टिकेटेड माणूस आहे, मी जसं म्हटलं तुम्हाला बोलण्यात माणसाच्या समजून जातो की कसं आहे कसं नाही. जर ऍडमिट असेल बोलण्यावरनं त्याच्या समजून जातं, मग ती लोक फिरवतात, असं असतं. त्यामुळे आपणच चान्स नाही द्यायचा त्यांना, आपण आपल्या ह्याच्यावरती कणखर लावायचं. मी तेव्हाच गाडी साईडला लावत होतो. तो मला बोलला की कस्टमर, अरे आप भैया टोल का पैसा नहीं लेते हो तो ठीक है, हमारा दूसरा गाड़ी आएगा. बोला ठीक है सर कर लो. मैं साइड इंडिकेटर देऊन गाडी साईडला खेचला, तो पुढे बसलेला, तो बोलला की नाही भैया आप चलो बात करते हो, चलो कुछ नहीं ऐसा, वो छोड़ो उसको, असं बोलला तो. सो म्हटलं, मी तेव्हा समजून गेलो मस्करी करतात, म्हटलं जाऊ दे. चला आजच्या कामाला सुरुवात करूया. आज थोडंसं एक टार्गेट करूनच पूर्ण आलो तरी चालेल. जर 2 टार्गेट झाले तर अतिउत्तम. आपल्याला काय आज लवकर यायची घाई नाही, कारण आपण उद्या सुट्टी करणार आहोत, कारण आपण ऑलरेडी एक दिवस एक्सेस चालू आहे. मी जसं म्हटलेलं आपलं 25 डेचं चॅलेंज आपण मोडत नाही आहोत पूर्ण. आपल्या बघा, मी सगळ्यांशी खोटं बोलू शकतो, मी माझ्या मनाशी खोटं नाही बोलू शकत. त्यामुळे तुम्हाला दिसताना जरी होत असेल की अरे हा खोटं बोलतोय वगैरे, तर असं काय नाही मित्रांनो. मी तुम्हाला फसवू शकतो, माझ्या मनाला तर नाही फसवू शकत. आणि जे काय येणार आहे ते माझ्याच खिशात येणार आहे, माझ्याच घरात येणार आहे, तुमच्या घरी तर काय जाणार नाही. सो असं काय आहे. सो चला कामाला सुरुवात करू, लॉगिंग करूया आणि बघूया कधी ट्रिप भेटते आणि कुठली भेटते. चला. सो मित्रांनो, आपण आलोय आता कुठे, एवढ्या वेळानंतर आता शूट करतोय मित्रांनो. आलोय भायखळ्याला, आणि बघा हा भायखळ्याचा ब्रिज आहे. चाललोय परेलला, टाटा हॉस्पिटलच्या साईडला. आणि मित्रांनो आज दिवसभर काम ठीकठाक झालं, कारण जसं करत होतो तसंच झालं, मला जसं पाहिजे होतं तसंच झालं. नाही असं नाही, टाइम तेवढाच लागला, पण आरामशीर ट्रिप मारतोय. असं काही जास्त पळत नाहीये किंवा पळत नाही, म्हणजे असं उलट सुलट फटाफट नाही करतोय. आता घरीच जायचंय, त्यामुळे आता चाललोय परेलला, फ्रेश व्हायचंय आणि मग तुमच्याशी बोलतो. थोडंसं परेलला जाऊन थांबतो, एक 5-10 मिनिटं रेस्ट करतो. वाजलेच 5:15 झालेत, पोचायला 5:22 होतील. आणि त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटांनी 5:30-6 वाजता आपण 5:45 वाजता परत लॉगिंग करू, जेणेकरून पीक टाइमचा रेट भेटेल आपल्याला. सो चला पोहोचूया परेलला, 1-7 मिनिटात पोहोचून जाईल परेलला. सो चला पोहोचूया पहिलं परेलला. सो मित्रांनो आलोय आपण आता परेलला, टाटा हॉस्पिटलच्या इथे. आणि गाडी इथे अशी नो पार्किंगलाच लावली आहे, पण लावली आता काय करणार, गाडीत बसूया, नाही तर कोणतरी येऊन फाईन मारायचं. पहिलं तर गाडीत बसूया. गाडीत बसलेलं परवडेल, पण बाहेर उभं राहिलेलं नाही. सो आलोय आता गाडीमध्ये, लॉगिंग करूया पटकन, कारण
मित्रांनो आजचं काम ठीकठाक झालं आपलं. पहिलं टार्गेट पूर्ण होईल घरी जास्तपर्यंत, कारण आज काय जास्त मी चालवलो पण नाही आणि जास्त फिरलो पण नाही. त्यामुळे आता केलंय लॉग इन. बघूया कुठली ट्रिप पडते. भूक तर काय लागली नाही अजून मला, कारण आज सकाळी निघताना उशिरा नाश्ता केला होता आणि सगळ्यात महत्त्वाचा भरपूर नाश्ता केला होता. त्याच्यामुळे एक मिनिट बाई थांब बाई. अरे ओला ना एकदा वाजायला लागले की बंद होत नाही. जायला उबरच्या ट्रिप गेला. उबर भाई साहब हे काय काय अटकोणेश्वर नगर काय माहिती कुठे आहे ते. सो लेट्स सी. बघूया कुठली ट्रिप पडते आपल्याला, ती घेऊन निघायचं आहे. कारण जास्त इथं काय टाइमपास नाही करणार आहे. 568 ठाण्याला नाही जायचं भाऊ, नवी मुंबईला जायचं आपल्याला. नवी मुंबईवरनं पटकन ट्रिप लागेल. 1.5 तास दाखवतोय असं, पण ठाण्याला जायला ट्रॅफिक तर खूप आहे. पण भेटेल आपल्याला नवी मुंबईची पण ट्रिप. नवी मुंबई साईडला कुठेही जाऊ आपण, पण ठाण्याला नाही, कारण ठाण्या साईडला थोडंसं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो. हे कुठे आहे अटकोणेश्वर नगर, काय कळत नाही कुठे. जर ओळखीचा भाग असता तर घेतला असता. काय गाडीत तर बसायचं आपल्याला, कुठे चालत फिरायचंय. सो चला ट्रिप तर पडतायत. बघूया कुठली ट्रिप पडते आपल्याला जायला. सो लेट्स सी, वाट बघूया चला. सो मित्रांनो आलोय आपण आता साकीनाक्याला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आणि असलप्याला आलो. सीएनजी भरून घेतली. मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं घरच्याच साईडला, पण बहुतेक देवाला ते मान्य नाही लवकर घरी जाणं. कारण देव म्हणतो बाबा तू तुझा टार्गेटच पूर्ण कर सगळे आज, त्याशिवाय घरी जाऊ नकोस. सो आपलं टार्गेट दोन्ही पण हिट झालं, होईल आता घरी जाता जाता. सो चला आलोय आता साकीनाक्याला. झालं आता चाललो एअरपोर्टला. बाहेरनं मी ट्रिप उचलतच नाही मित्रांनो, कारण एवढं ट्रॅफिक असतं या कॅव मध्ये मी जातच नाही ट्रिप उचलायला. सो चला जाऊया एअरपोर्टला. काहीतरी खाऊया पहिलं, भूक लागल्यासारखं झालंय. घेऊया खायला चला काहीतरी. बघूया शोरमा वगैरे कुठे भेटला तर ठीक आहे, घेऊया आणि जाऊया मग एअरपोर्टला. चला.